विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जेवढ्या मुलांनी मला या व्हिडिओज मागे ज्या एक्झाम विषयी डाउट्स विचारले, एंड सेम एक्झाम विषयी, ते सगळे डाउट्स मी इथे घेतले, तेच या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कुणासाठी आहे? तो डेडिकेटेडली 2019 पॅटर्न, कुठले फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि बी सगळ्या इयरच्या 2019 पॅटर्नच्या मुलांसाठीचा हा व्हिडिओ आहे. मग 2024 पॅटर्न वाले फर्स्ट इयरचे मुलं विचारतील तर त्यांच्यासाठी ऑलरेडी मी काल व्हिडिओ दिलाय, तो फर्स्ट इयर 2024 पॅटर्न साठी होता, त्यांनी तो बघा. 2019 पॅटर्नचे जेवढे आहे त्यांच्यासाठी हा डेडिकेटेड व्हिडिओ, ज्याच्यामध्ये या मुलांच्या क्वेरी होत्या, जेवढे प्रश्न मला सारखे सारखे कमेंट मध्ये विचारले गेले, कॉल आले, व्हॉट्सअप आले, ते ह्या क्वेरीज होत्या, त्या मी इथे क्लिअर करतोय. अबाउट एंड सेम एक्झाम, कमिंग मे मधल्या असणाऱ्या एंड सेम एक्झाम साठीचे. ओके, सो बघा आता एक्झामचं टाइम टेबल काय असणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेंटेटिव्ह टाइम दिलेला होता, तो तुम्ही बघून घेतलेला असणार आहे, त्यामुळेच या कमेंट आल्या. सो बघा, पहिला नसल बघितला त्यांनी तो मागचा व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झामचा टाइम टेबल कळून जाईल. त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देतो मी. पहिला आहे की पेपर एंड सेमचे पेपर ओव्हरलॅप होणार आहे का. आता ओव्हरलॅप कुणाच्या बाबतीत होतं? ज्यांचे रेग्युलर आणि बॅकलॉग हे दोन्ही पेपर सोबत येतात. ओके, आता ज्यांना बॅकलॉग आहे, ज्यांना बॅकलॉगच नाही त्यांच्या बाबतीत ओव्हरलॅपचा विषय येत नाही, पण ज्यांना बॅकलॉग आहे ओव्हरलॅप मध्ये पण कसं की हा पुढचा प्रश्न, एका दिवशी दोन पेपर आहेत का? म्हणजे फर्स्ट इयरचा समजा सकाळी दिला 10 वाजता, तर दुपारी 2 वाजता सेकंड इयरचा द्यायचा का? किंवा सेकंड इयरचा सकाळी दिला, समजा सेकंड इयर समजा दुपारी दिला 2 वाजता, तर सकाळी 10 वाजता थर्ड इयरचा द्यायचा का? अशा गोष्टीला आपण हे म्हणतो ओव्हरलॅप. ओके, पण ह्यावेळी आपण जर बघितलं, ह्यावेळी जे सेमिस्टर आहे ते लवकर सुरू झालंय मागच्या वर्षापेक्षा. ओके, सो त्यामुळे मला तरी खात्री आहे की यावेळी तुमचे कुठलेच पेपर ओव्हरलॅप होणार नाही, एका दिवशी 2 पेपर अशी शक्यतो जे मागच्या वेळी झालं होतं तसं यावेळी होणार नाही, कारण यावेळी जवळजवळ 13-14 दिवस सेमिस्टर आपलं आधी सुरू झालंय मागच्या वर्षापेक्षा. ही माझी मी प्रायोरिटी दिली, तसं आपल्याला एप्रिलमध्ये टाइम टेबल येईल तेव्हा क्लिअरिटी येईलच, पण तरी मी तुम्हाला सांगतो, गॅरंटी देतो की शक्यतो एका दिवशी 2 पेपर ही सिच्युएशन नाही होणार आहे, यावेळी नाही होणार. आता पेपर ओव्हरलॅप म्हणजे काय? एवढं होऊ शकतं की समजा आता पेपर कसा असतो, 17ला एक पेपर असला, बरोबर. हा दुसरा प्रश्न आधी घेतो मी, पेपरला गॅप असतो का? जर ज्या मुलाचा पेपर आहे, समजा एक उदाहरणार्थ 17 तारखेला पेपर झाला उदाहरणार्थ, तो दुसरा कधी असतो? 19ला असतो, तिसरा कधी असतो? 21ला असतो. प्रत्येक पेपरमध्ये एक दिवस गॅप असतो. आणि समजा रविवार आला, एक पेपर शुक्रवारी झाला आणि मग पुढचा पेपर घ्यायचा, तर शनिवारचा गॅप गेला, रविवारचा गॅप गेला आणि मग डायरेक्ट सोमवारी असतो, म्हणजे तिथे 21चा 22, 23, 24 हा 2 दिवस गॅप पडला, बरोबर. सो जनरली अशा प्रकारे पेपर सेट असतात. सो पेपरला गॅप आहे का? तर हो, ऑब्व्हियसली पेपरला गॅप असतो. पेपर कधी पण या प्रकारे 1 दिवसाच्या गॅपने सेट केला जातो एंड सेमचा. पण आता ज्यांचं बॅकलॉग आलं मागच्या सेमचं आणि या सेमचे दोन्ही एकत्र आले, तर त्याचं काय होईल? 17, 19 मध्ये जो गॅप आहे तिथे त्याचा पेपर राहील पुढचा. 17, 19, 18ला त्याला बॅकलॉग आला, 19, 20ला बॅकलॉग आला, 21ला पेपर, म्हणजे त्याला अशी सिच्युएशन होते. कळालं? ज्याचा बॅकलॉग आहे मागच्या सेमचे आणि त्याला या सेमचे पेपर देताना शक्यतो अशी सिच्युएशन बनते. पण आता त्याच्यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी आहे, जर कधी कधी काय होतं की बॅकलॉगचे पेपर आधी होता मग रेग्युलरचे पेपर होता, त्यामुळे ही पॉसिबिलिटी पण इथे नाकारता येते. सो मला वाटतंय की यावेळी पण तसंच होईल, जसं मागच्या वर्षी झालं होतं मे जून मध्ये, की आधी बॅकलॉगचे पेपर होऊन गेले मग रेग्युलरचे झाले. त्यामुळे गॅपचा, ओव्हरलॅपचा किंवा एका दिवशी 2 पेपरचा हे 2 इश्यू आपले येणारच नाही तुम्हाला. क्लिअर झालं? सो टेन्शन नका घेऊ. गॅप असतो का? ऑब्व्हियसली गॅप आहे. सो हा पण इश्यू क्लिअर झाला, गॅप आहे, टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. नेक्स्ट आहे बॅकलॉग आधी रेग्युलर आधी. हे मी सांगितलं की शक्यतो आता मागच्या सेमलाच बघा ना, मागच्या वर्षी तुम्ही समजा नसाल, काही मुलं नसतील जे डायरेक्ट सेकंड इयर आले, पण मागच्या सेमला बघा की आधी बॅकलॉगचे पेपर झाले मग रेग्युलरचे झाले, बरोबर. तसंच झालं ना, तसंच इथे होतं की आधी बॅकलॉग होतं मग रेग्युलर होतं, किंवा कधी कधी उलट होतं, आधी रेग्युलर होता बॅकलॉग होता, एवढं होऊ शकतं. आता लास्ट राहिलं प्रॅक्टिकल ओरल. कधी? मागच्या सेमिस्टरला इलेक्शनमुळे आधी एक्झाम झाली मग तुमचे हे झालं प्रॅक्टिकल ओरल झालं, पण आता काही इलेक्शन वगैरे काही नाही. तो यावेळी रेग्युलर प्रमाणे जसं 30 एप्रिलला तुमचा टर्म एंड होणार आहे, मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं 30 एप्रिलला आपला टर्म एंड होतोय आणि नंतर 1 मे पासनं साधारणतः 1 मे पासनं 10-12 मे पर्यंत तुमचं, आपण धरूया की 15 मे पर्यंत तुमचे ओरल प्रॅक्टिकल एक्झाम सगळ्या हे याच्या दरम्यान होऊन जाणार आणि 15 मे नंतर तुमची एंड सेम एक्झाम सुरू होणार. 10 मे 15 मे अशा 4-5 दिवस मागे पुढे होऊ शकतं. या डेट नंतर तुमच्या एंड सेम एक्झाम सुरू होणार आहे.
सो या प्रकारे मित्रांनो सगळ्या गोष्टी मी इथे डिटेलमध्ये जे डाऊट्स होते मुलांची ते क्लिअर केले आहे. स्पेसिफिकली फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी 2019 पॅटर्न. आता ह्या सगळा अभ्यास करण्यासाठी नक्की तुम्ही आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशनची मदत घ्या. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेच. यस, फ्री लेक्चर बघा. आवडले तुम्हाला तर कुठला विषय अवघड जातो, बॅकलॉग आहे, क्रिटिकलला आलाय, त्यांचे कोर्सेस सबस्क्राईब करा आणि अभ्यासाला लागा. मी 100% गॅरंटी देतो. कितीतरी टॉप आपले रिझल्ट आहे, हजारो पोरं वापरतात, कितीतरी मुलांनी 100 मार्क पाडले आहेत. मी मागे काही व्हिडिओमध्ये तुम्हाला रिझल्ट पण दाखवले होते आणि बॅकलॉग निघून गेले, क्रिटिकल निघून गेले, स्कोर करून दिला, असे कितीतरी उदाहरणं आहे. त्यात तुमचं सुद्धा नाव येऊ शकतं. तर एकदम मराठी हिंदीमध्ये सोप्या भाषेत डेडिकेटेड आम्ही व्हिडिओ लेक्चर कोर्सेस बनवले एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये. सो नक्की त्यांचा फायदा घ्या, त्याच्यावर अभ्यास करून स्कोर करा, मित्रांना सुद्धा सजेस्ट करा. थँक्यू.